डॉक्युमेंट टाईप ऑलरेडी कुणी कुणी केलेली आहे, गडबड करू नको. खाली बघ आता 01 काय लिहिले बघ, 01 01चा एक टाईप आहे खाली, त्याच्या असेट टाईप फॉर Z100 आहे ना, कुणीतरी Z100 नावाची कंपनी आहे, त्याच्यासाठी 01 नावाचं डॉक्युमेंट टाईप तयार केले. एकदा त्याच्यावर डबल क्लिक कर, आपण काय काय आहे त्याच्यात बघू. डबल क्लिक. हा, तर सगळ्यात टॉपला काय दिसतं, डॉक्युमेंट टाईप 01 कुठल्या कंपनीसाठी वापरणार ते दिले. त्याच्या खाली प्रॉपर्टीज मध्ये नंबर रेंज. आता ही जी तुमची डॉक्युमेंट असतात, कशासाठी वापरतो आपण डॉक्युमेंट कशासाठी वापरतो, ट्रान्झॅक्शन पोस्ट करण्यासाठी. मग ट्रान्झॅक्शन एका महिन्यात तुमची किती पोस्ट होणार, एक वर्षात किती पोस्ट होणार, त्याच्यानुसार आपल्याला ही नंबर रेंज डिफाईन करावी लागणार आहे इथं. किंवा 01, 02, 03 असं. आता आपण जर असेट पोस्टिंग करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही 01 नावाचं डॉक्युमेंट वापरणार, 02 वापरणार लायबिलिटीसाठी, 03 असं इथे लिहावं लागतं. आता त्याच्या समोर बघ, नंबर रेंज मध्ये 01 लिहिले, त्याच्या खाली रिव्हर्स डॉक्युमेंट टाईप लिहिले AA. म्हणजेच परचेस केले की त्याचं रिव्हर्स काय असतं, डेबिट नोट. सेल्स केले की त्याचं रिव्हर्स असतं क्रेडिट नोट. असेट जर परचेस केले तर त्याचं रिव्हर्स असतं डेप्रिशिएशन चार्ज करणे, उलटी एंट्री. त्याच्यासाठीच सेपरेट एक डॉक्युमेंट टाईप इथं करावं लागतं. तर हे तुम्ही लिहू शकता किंवा जे आहे ते ऑलरेडी यूज करू शकता. त्याच्या खाली अकाउंट टाईप्स अलाउड आहे. हा जो डॉक्युमेंट टाईप आहे 01, हे Z100 ची कंपनी आहे, हा फक्त असेट साठी वापरणार आहे. फक्त असेटच्या एंट्री या डॉक्युमेंट मध्ये होतील. जसं असेटच्या एंट्र्या करायला टॅलीमध्ये आपण जर्नल वाउचर वापरतो, तसं इथे Z100 वाला जो युजर आहे तो 01 नावाची नंबर रेंज असणारी किंवा 01 नावाचं जे डॉक्युमेंट टाईप आहे ते फक्त असेट पोस्टिंगसाठी करणार आहे, ट्रान्झॅक्शन पोस्ट करताना. नंतर ज्यावेळी FB01 टाकेल, आता FB01 टाक जरा तिथे, /O FB01 /O FB01 टाक, /O FB01 एंटर कर. हा, इथे बघ पहिल्यांदा डॉक्युमेंट डेट दिसते, त्याच्यानंतर टाईप दिसते का, टाईप. हे टाईप म्हणजे तो टाईप असतो. म्हणजे Z100 वाला जो होता ना तो इथं 01 जर टाकलं, टाक तिथं 01 काय दिसतंय बघ, दिसतंय का त्या कंपनीचं, म्हणजे असेट. ज्यावेळी इथं मी 01 लिहिणार आहे त्यावेळी मी असेटचं पोस्टिंग करणार आहे, कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. जर असं मला करायचं असेल तर मी हे डॉक्युमेंट टाईप वापरणार. आता कळले का डॉक्युमेंट टाईप काय असतात. मग हे असेटसाठी वेगळे, लायबिलिटीसाठी वेगळे, एक्सपेन्ससाठी वेगळे, इन्कमसाठी वेगळे डॉक्युमेंट तयार करावी लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी आपण OBA7 मध्ये गेलोय. जा परत OBA7 ला, आता बॅक जा किंवा राईट साईडला इथे एक्झिटला सरळ क्लिक करायचं, एक्झिट, येस. टाक OBA7 परत. आता आपण डॉक्युमेंट टाईप करणार आहोत असेटसाठी, त्याच्यानंतर लायबिलिटीसाठी, इन्कम, एक्सपेन्स आणि मटेरियलसाठी पण करूया. डेटा लॉक झालाय, सर्च कर एकदा, हां, अनलॉक कर, डिलीट करून टाक. जा ऑल टॅबनं परत तिथे जा. आता आवाज येतो का तेवढा, OBA7 गेलीस तर इथे सुद्धा डॉक्युमेंट टाईपसाठीचे कोड द्यावे लागणार आहे, 2 डिजिटचे. 4 डिजिटचे आपण देऊन बघू घेते का, नाही तर 2 डिजिटचे करूया. इथे आल्यानंतर OBA7 ला काय करायचं, न्यू एंट्रीज, नवीन डॉक्युमेंट टाईप डिफाईन करूया. झालं, न्यू एंट्रीजला जा. न्यू एंट्रीज, पहिलं तुझं डॉक्युमेंट टाईप टाक. डॉक्युमेंट टाईप काय तयार करणार, असेटसाठी डॉक्युमेंट टाईप काय तयार करणार तू, A4 टाकते. ठीक आहे. A4 टाईप तिथं एंटर करून बघ, जर अवेलेबल असेल तर आपण यूज करू शकतो. A4 टाक, एंटर कर. आय थिंक घेऊ शकतो. एरर आलेला नाही ना खाली, काय नाही आला, ओके. A4 तुझं लिहून ठेवलंस असेटसाठी. नंबर रेंज सांग, तू नंबर रेंज इथून समजा 11 कर, 01 करण्यापेक्षा 11 टाईप कर तिथे, 11. त्याच्यानंतर डॉक्युमेंट टाईप
रिव्हर्स डॉक्युमेंट टाईपला जा, ते एक मॅग्निफायर ग्लास ओपन कर. यातलं ते @n घे, @n जे आहे ते अवेलेबल घ्यायचं आपल्याला इथं, कारण इथं ते करता येत नाही. रिव्हर्सला @n कर. हां हां, रिव्हर्स टाईप स्वतःच देतं, ते फक्त घ्यायचं तिथून. हां, तुला असेट पोस्टिंगसाठी एपोर वापरायचं आहे, डेप्रिशिएशनसाठी @n वापरायचं आहे. हां, आता खाली अकाउंट टाईप अलाउड मध्ये असेट आणि GL सिलेक्ट कर आणि आता हे सेव्ह कर. बघ झालं का सेव्ह? हे झालं एक असेटसाठी. आता ही जी नंबर रेंज आहे ना, नंबर रेंज 11 लिहिलीस, त्याच्यासाठी आपण या डॉक्युमेंटसाठी आपल्याला नंबर रेंज डिफाईन करावी लागणार आहे. म्हणजे असेटच्या किती एंट्री करू शकणार तुमची कंपनी हे डिफाईन करावं लागतं इथे. मग असेट काय 1000 वेळा येत नाही, अशा आल्या तर 100 एंट्री पूर्ण वर्षभरात. आपण त्याची नंबर रेंज डिफाईन करू. एकदा बॅक जा, बॅक. इथं ना नंबर रेंज इन्फॉर्मेशनचं बटन आहे, क्लिक करू नको. तुमच्या नोट्समध्ये बाकीच्या लिहिलं नंबर रेंजसाठी एक कोड आहे. नंबर रेंजसाठी बघा कुठला कोड आहे, याच्या पुढचाच कोड FBN1. तर इथं आल्यानंतर आपण डायरेक्ट इथून तयार करू शकतो. इथं जर ह्या बटननं आपण नाही गेलो तर FBN1 वापरायचा नंतर. आता आपण डायरेक्टच तयार करतोय. आता हे नंबर रेंजला जाऊ, कंपनी कोड टाकतो जा. 2 नंबरचं जे इंटरव्हल बटन आहे, एडिट बटन, त्याला क्लिक करायचं. इथं तर नंबर रेंज आपल्याला तयार करावी लागणार आहे. तर पहिल्यांदा टाकला 11, कारण नंबर रेंजची आपण सुरुवात ती 11 दिली. आता इथं काय कर, स्मॉलच तयार कर. स्मॉल म्हणजे 111 कर. 111 ते 120 छोटंच करूया. बघा ही नंबर रेंज केली आणि सेव्ह कर. आता 11, त्याच्यानंतर 111 आणि 120 दिले. म्हणजे किती डॉक्युमेंट पोस्ट होतील याच्यात? डॉक्युमेंट किती पोस्ट होतील? 111 ते 120, 10 असेटचं पोस्टिंग तुम्ही करू शकता याच्यामुळे. सुरुवातीला हे 10 असेट करू शकता. जर युजरनं मागितलं तर परत नंबर रेंज नंतर वाढवता येते. वर प्लस साईन दिसतंय. ठीक आहे. आता एकदा सेव्ह कर, परत एकदा बॅक जा, बॅक, परत बॅक जा. याला इथं सेव्ह कर परत एकदा, खाली सेव्हचं बटन आहे. बॅक जा परत. इथं A4च्या समोर नाव लिही, असेट पोस्टिंग फॉर एनीवन. असेटसाठी करतोय आपण हे. तर तुझी कंपनी एनीवन साठी हे A4 नावाचं डॉक्युमेंट आपण वापरणार आहोत. एनीवन. हां, तेवढे घेणार नाही, म्हणून तर कंपनी कोड टाकायचा. आता सेव्ह कर. खाली आलं सेव्ह, बॅक जा. आता परफेक्ट. आता आपण हे असेट